विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील 10वे प्रकरण, त्या प्रकरणामधील लेक्चर 2 आपत्ती व्यवस्थापन कसे करायचे, डिझास्टर मॅनेजमेंट त्याला म्हणतात, हे आपण आता अभ्यासणार आहोत. हा तुम्ही प्रथमच माझा व्हिडिओ बघत असाल तर शेअर आणि त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ठीक आहे. तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? तर जी आपत्ती आलेली असते त्या आपत्तीचे व्यवस्थापन कसं करायचं. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की आपत्ती लहान असो किंवा मोठी असो, ती अल्प कालावधीची असो किंवा दीर्घकालीन असो, ती थोडा वेळ असणारी किंवा कायमची असेल, त्यावर मात करणे महत्वाचे असते, बरोबर. आणि त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन जे आहे हे आपत्ती व्यवस्थापन प्रभावी आणि परिणामकारक असणं गरजेचं असतं, बरोबर ना. त्यासाठी लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे. लोकांचा सहभाग याच्यामध्ये पाहिजे. आपत्ती टाळणे, जी आपत्ती आली असेल त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजेच आपत्तीचे व्यवस्थापन. आपत्तीचे व्यवस्थापन कोणाला म्हणणार आपण की लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे जवळचे नाते आहेच. मात्र आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. कारण मित्रांनो, आपत्ती जी आहे हे कशाचे जलद प्रक्रिया म्हणजेच अपघात असतात. अशा आपत्ती ज्या आहेत, अशा आपत्तीच्या वेळेस काय करावे, स्वतःचे रक्षण कसे करावे, संपत्तीचे रक्षण कसे करावे, प्राण्याचे संगोपन कसे करावे, हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि आपत्ती व्यवस्थापनामुळे आपत्ती ओढवल्यानंतर प्रथम त्या आपत्तीमुळे होणारे नुकसान कमीत कमी कसे होईल याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि ही जी आपत्ती व्यवस्थापन आहे हे का केलं जातं, मग त्याला कारण काय, तर आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणकोणती आहेत हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे हे बऱ्याचदा विचारलं जातं. आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणकोणती आहेत, तर एक एक उद्दिष्टाचा अभ्यास आपण करूया. आपत्ती व्यवस्थापनामध्ये की आपत्ती काळामध्ये मानवी समाजावरती ओढवलेली जीवितहानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे हे पहिलं उद्दिष्ट आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं उद्दिष्ट कोणते, तर पहिला उद्दिष्ट काय आहे, आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेली जीवितहानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे हे पहिलं उद्दिष्ट असतं. जी कोणती आपत्ती आली असेल त्या ठिकाणी जी काही मोठ्या प्रमाणात आपत्ती असेल, ओढवली असेल, ती जीवितहानी होत असेल ती दूर करणे आणि त्यातूनच लोकांची सुटका करणे पहिलं उद्दिष्ट. दुसरं उद्दिष्ट की ज्या काही जीवनावश्यक वस्तू असतील त्या जीवनावश्यक वस्तूंची आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करायचा आणि पुरवठा केल्यानंतर आपत्तीची तीव्रता व आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणे हे एक उद्दिष्ट आहे आपत्ती व्यवस्थापनाचं. काय की जीवनावश्यक वस्तू ज्या असतील त्या आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने त्याचा पुरवठा त्यांना केला गेला पाहिजे आणि त्या आपत्तीची तीव्रता किती आहे हे जाणून आपत्तीनंतर त्यांना येणारे जे दुःख आहे ते दूर करणे या आपत्ती व्यवस्थापनाचं हे उद्दिष्ट आहे. तिसरं उद्दिष्ट काय, तर आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे. ज्या ठिकाणी आपत्ती आलेली असेल तर आपत्तीग्रस्त जे मानवी जीवन असेल त्यांच्या जीवनात पुन्हा सुरळीतपणा आणायचं, त्यांना योग्य अशा पूर्ववत आणायचं आणि पद्धतीने त्यांना पूर्ववत आणल्यानंतर त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे हे आपत्ती व्यवस्थापनाचं उद्दिष्ट आहे. तसेच आपत्तीग्रस्त जे असतील त्या आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे हे सुद्धा एक उद्दिष्ट आहे. की ज्या प्रदेशामध्ये ज्या लोकांवर आपत्ती आलेली असेल
त्या आपत्तीग्रस्त लोकांचं पुनर्वसन करायला पाहिजे. आता घरं तुटली असेल, घरं वाहून गेली असेल तर त्यांना पुन्हा घर बांधून पुनर्वसन करणे, हे एक आपत्ती व्यवस्थापनाचं उद्दिष्ट आहे मित्रांनो. आणि आणखी एक शेवटचं वैशिष्ट्य की जे आपत्तीग्रस्तांवर संरक्षणात्मक उपाय योजून भविष्यकाळात अशा आपत्तीची झळ पोहोचणार नाही किंवा आल्यास त्याची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी. म्हणजे एकदा का आपत्तीग्रस्तांची पुनर्वसन झालेलं असेल, भविष्यात तसं होऊ नये, तशी आपत्ती त्यांच्यावर येऊ नये या पद्धतीची कारवाई करणे, आणि जर तशी आपत्ती आली तरी ती कमी, त्याची तीव्रता कमी असेल अशा पद्धतीने योजना करणे, हे या आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्ट आहेत. हे लक्षात असू द्या. एकदा आणखी पुन्हा वाचा मित्रांनो, खूप महत्वाचा प्रश्न आहे तो. तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय थोडक्यात आणखी शास्त्रीय काटेकोरपणे निरीक्षण करणे व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे व त्यात वेळोवेळी वाढ करणे. जसे की आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण करणे, त्याचं पुनर्वसन करणे आणि पुनर्निर्माण अशा अंगाचा विचार होऊन त्याचा कृती आराखडा तयार करणे, या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच काय व्यवस्थापन करणे. या कारणामुळे आपत्तीचे व्यवस्थापन हे केलं जातं. मित्रांनो, आपत्ती आली तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन कसं करायचं आणि आपत्तीनंतर आपत्ती पश्चात व्यवस्थापन कसे करायला पाहिजे, या दोघांमधला फरक आपण बघूया. आपण प्री डिझास्टर मॅनेजमेंट आणि दुसरं जे आहे पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट, यांच्याबद्दल आपण माहिती बघूया. प्री डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच काय आपत्तीपूर्व व्यवस्थापन कसे करायचे, आणि पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्यानंतर व्यवस्थापन कसे केले पाहिजे. तर एकेकाची माहिती बघूया आपण. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की या आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपदेला तोंड देण्यासाठी संपूर्ण तयार होण्यासाठी पूर्वतयारी करणे अंतर्भूत आहे. बघा, आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये काही कुठलीही आपत्ती येणार असेल किंवा येऊ शकेल, त्यास कुठलीही अडचण आली, संकट आलं, आपदा आली तर त्याला तोंड देण्यासाठी संपूर्णतः तयार होण्यासाठी काय करायला पाहिजे, पूर्वतयारी करणे अंतर्भूत आहे या आपत्ती व्यवस्थापनामध्ये. आधीच आपण तयारीत राहायला पाहिजे. आणि त्यासाठी प्रथम काय करायला पाहिजे की आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवृत्त भूभागाची ओळख करून घेणे, की ज्या ठिकाणी आपत्ती येणार असेल त्याची ओळख होणं गरजेचं. उदाहरणार्थ भूकंप, काही ठिकाणी जमिनीची हालचाल होत असते, खडक कमकुवत असतात, अशा भूभागाची पाहणी केली गेली पाहिजे जेणेकरून आपत्ती पूर्व व्यवस्थापन ते म्हणजे आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवृत्त भूभागाची ओळख करून घेणे, ह्या पहिला भाग प्रथम करायला पाहिजे आपत्ती व्यवस्थापन. नंतर प्रिडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्स याद्वारे आपत्तीची तीव्रता आणि हजार्ड्स मॅप द्वारे आपत्तीच्या संबंधित ठिकाणाची माहिती करून घ्या. प्रिडिक्टिव्ह इंटेन्सिव्ह मॅप याद्वारे काय करायचं, आपत्तीची तीव्रता किती असेल हे सुद्धा अभ्यासलं गेलं पाहिजे. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण सुद्धा घेणं गरजेचं आहे. आपत्ती आली त्याचे व्यवस्थापन कसं करायचं, म्हणजे आपत्तीपूर्व व्यवस्थापन त्याला म्हणतात, तर त्याचं विशिष्ट ट्रेनिंग घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. तसेच सर्वसामान्य माणसामध्ये आपत्ती व्यवस्थापन व निवारण यांची जाणीव करून द्या, की साधारण व्यक्ती गावातले त्यांना सुद्धा सूचना केली गेली पाहिजे की आपत्ती आल्यानंतर त्याचे निवारण आणि जाणीव त्यांना करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वस्तरीय प्रशिक्षण, प्रसार व्यवस्था आणि माहिती स्रोत उपलब्ध करून देणे आणि इतरांना त्याची माहिती देणे हे सुद्धा गरजेचं आहे. हे सगळं आपण पाहिलं आपत्तीपूर्व व्यवस्थापन. लोकांना जर आपत्तीची जाणीव करून दिली, त्यांना समज दिली, त्यांना माहिती दिली तर त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण होईल आणि आपत्तीपूर्व व्यवस्थापन ते सुद्धा करू शकतो. आणि आपत्ती आल्यानंतर आपत्ती पश्चात काय व्यवस्थापन करायला पाहिजे, तर आपत्तीनंतर आपत्तीग्रस्तांना प्राथमिक स्वरूपातील सर्व मदत करणे, ज्या ज्या ठिकाणी आपत्ती आली असेल त्या सर्व तेथील लोकांना मदत करणं गरजेचं आहे. प्राथमिक गरजांची पूर्तता करणं ही गरजेचं आहे. तसेच जिथे आपत्ती आली असेल त्या ठिकाणी वाचलेल्या स्थानिक रहिवाशांबरोबरच त्या
रहिवाशांद्वारे मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणे. या ठिकाणी स्थानिक असतील त्या रहिवाशांद्वारे मदत उभारण्यासाठी त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे. तिसरं, आपत्तीनंतर अजिबात वेळ न गमावता एक नियंत्रण कक्ष निर्माण करणे. आपत्ती आली त्यानंतर अजिबात वेळ न दवडता काय करायला पाहिजे, एक नियंत्रण कक्ष तयार करायला पाहिजे. तसेच प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण केंद्राची उभारणी करावी लागते. आपत्ती येऊन गेल्यानंतर ताबडतोब वेळ न घालवता काय करायला पाहिजे, एक नियंत्रण कक्ष तयार करायला पाहिजे आणि त्याद्वारे वेगवेगळ्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या नियंत्रण केंद्राची उभारणी केली गेली पाहिजे. तसेच नियंत्रण केंद्रामार्फत येणाऱ्या मदतीचे वर्गीकरण करणे, ती मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करून मदतीच्या कामाचा सलग व सतत आढावा घेत राहायला पाहिजे. केंद्रामार्फत जी मदत होते वेगवेगळ्या प्रकारचे वर्गीकरण करून ती मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे, अशा प्रकारची सुविधा केली गेली पाहिजे आणि त्या मदतीचा सतत आढावा घेत राहायला पाहिजे, जेणेकरून त्या सर्व लोकांपर्यंत ती माहिती, ती मदत पोहोचेल. आणि शेवटी आपत्ती निवारणासाठी 24 तास कार्यक्षम व कार्यरत राहणे. बघा, आपत्ती आलेली असेल तर काय 24 तास सेवा द्यायला पाहिजे, जेणेकरून ज्याला जी गरज असेल ती भागवली गेली पाहिजे. यानुसार आपत्ती पूर्व व्यवस्थापन आणि आपत्ती पश्चात व्यवस्थापन कसे करायला पाहिजे याची माहिती आपण बघू. आणि यानंतर बघणार आपण की आपत्कालीन नियोजन कसे असते, त्या आपत्कालीन नियोजनाचे प्रमुख अंगे कोणकोणते, एवढी माहिती बघूया आपण. तर या आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख अंगे कोणते? प्रथम आहे की पूर्वतयारी करणे, की एखादी आपत्ती घडलीच त्याचे परिणाम कमीत कमी कसे होतील या दिशेने नियोजन केले जाते. जे पहिल्या अंगामध्ये काय केलं जातं की एखादी आपत्ती घडणारी असेल ती घडेल, मात्र त्याचा परिणाम कमीत कमी कसा होईल याचे नियोजन या पूर्वतयारीत केलं जातं. त्यात पूर्वतयारीनंतर त्याचं नियोजन कसं करायचं, विमोचन, की आपत्तीचा लोकांवर व देशावर कमीत कमी परिणाम कसा होईल या कृतीचा विचार केला जातो. या विमोचनामध्ये दुसऱ्या अंगामध्ये काय केलं जातं की त्या आपत्तीच्या लोकांवर व देशावर कमीत कमी असा परिणाम कसा होईल या कृतीचा विचार या विमोचनामध्ये केला जातो. त्यानंतर सज्जता, आपत्ती येणार असेल तर काय करायला पाहिजे, अशी योजना जी आखली जाते की ज्यात सामान्य नागरिक आणि शासन यांचा प्रतिसाद मिळेल. सज्जतामध्ये की सामान्य जो नागरिक असेल तो नागरिक आणि त्याचं प्रशासन जे आहे या ठिकाणी त्याला प्रतिसाद मिळत असतो. नंतर आहे आपत्ती आघात. तर हा जो घटक आहे आपत्तीचा आघात, यामध्ये हा घटक आपत्ती व्यवस्थापनाचा असतो आणि आपत्तीच्या वेगवेगळ्या तीव्रतेच्या सापेक्षतेचा आढावा घेत असतो आपत्तीचा आघात. ठीक आहे. त्यानंतर प्रतिसाद हा एक अंग आहे. या प्रतिसादामध्ये काय होतं, अपघाताला प्रतिसाद तात्काळ द्यायचा असतो. एका ठिकाणी आपत्ती आली तर त्याला ताबडतोब प्रतिसाद द्यावा लागतो आणि हा घटक या चक्रात आपत्ती आघातानंतर जे असतो, म्हणजे आपत्ती झाल्यानंतर त्याला प्रतिसाद हा ताबडतोब गेला पाहिजे, अशा पद्धतीची त्या ठिकाणी नियंत्रण असते. नंतर आहे पुनरुत्पादन, की पुनरुत्थापन मध्ये काय केलं जातं की हा आपत्कालीन उपाययोजनाचा आणि राष्ट्रीय प्रगतीचा याच्यातील महत्वाचा दुवा आहे आणि हा राष्ट्रीय हितासाठी व पुनर्वसनासाठी वापरतात. याला म्हणतात पुनरुत्पादन, हे तर लक्षात. आणि मग शेवटचे आहे पूर्तता. हे शेवटचा अंग आहे पूर्तता. याच्यामध्ये काय केलं जातं की आघात झाल्यानंतर जनजीवन जेव्हा विस्कळीत होतं तेव्हा गाव किंवा शहराचे पूर्णपणे पुनर्वसन करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात पूर्वतता. एखादी आपत्ती येऊन गेली, आघात झालाय, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत झालेलं असतं, मात्र तेव्हा गाव आणि शहराचं उद्ध्वस्त झालेलं असतं, त्याला पूर्णपणे पुनर्वसन करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात पूर्वतता. अशा पद्धतीने आपत्कालीन नियोजन चक्रातील ही प्रमुख अंगे आहेत. हे विचारू शकतात, आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख अंगे कोणकोणती? मग कोणकोणती? पूर्वतयारी, विमोचन, त्यानंतर आहे सज्जता, आपत्तीचा आघात, प्रतिसाद, पुनरुत्थापन आणि नाही पूर्वतता.
अशा पद्धतीने ही प्रमुख अंगे आपण या ठिकाणी अभ्यासली मित्रांनो. ठीक आहे. आणि अशी जी आपत्ती येत असते त्या आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था असतात, वेगवेगळ्या संस्था असतात, प्राधिकरण संरचना असतात. कोणत्या आहेत त्या प्राधिकरण संरचना ते आपण बघूया. तर या प्राधिकरण संरचनेमध्ये काय काय येतं. तर आपत्ती व्यवस्थापन संदर्भात शासन स्तरावरती प्राधिकरणाची रचना ही केलेली असते. राष्ट्रीय स्तरापासून तर गाव पातळीपर्यंत ही संरचना असते. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात ते नियंत्रण व निवारणाचे कार्य कसे चालते हे आपण खाली तक्त्याने बघूया. तर आपल्या देशामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा जो हा कधी अंमलात आला तर 2005 मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा. तर मित्रांनो, सावधगिरीचे इशारे देणाऱ्या काही संस्था आहेत. त्या संस्थेचे प्रमुख कोण कोण असतात हे आपण बघूया. राष्ट्रीय आपत्ती जर आली मित्रांनो तर त्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून एक संस्था आहे ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. राष्ट्रामध्ये काही आपत्ती आली तर त्याचं निवारण करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे याचे अध्यक्ष कोण असते? पंतप्रधान. राज्यामध्ये काही आपत्ती आली मित्रांनो, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याचा अध्यक्ष असतो मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यामार्फत त्या आपत्तीचं निवारण केलं जातं. किंवा जिल्ह्यामध्ये काही आपत्ती आली त्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याचा अध्यक्ष कोण असतो? जिल्हाधिकारी. जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्याचे पूर्ण नियोजन केलं जातं. आणि गाव पातळीवर जर काही आपत्ती आली त्यावरील जे प्राधिकरण अध्यक्ष असतो तो सरपंच असतो मित्रांनो. जशा पद्धतीने ही जी माहिती आहे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संरचना या पद्धतीने असते, गावापासून तर राष्ट्रापर्यंत त्या ठिकाणी तो अध्यक्ष कार्य बघत असतो मित्रांनो. ठीक आहे. हे प्राधिकरण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा एवढा आपला मुद्दा संपलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार.